श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही सर्वांना आज मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी मातृदिनाबद्दल हे सांगू इच्छिते की आई ही सर्वात जवळची प्रेरणादायी अशी शिक्षिका असते आणि आई ही सर्वात जवळची मैत्रीणही असते. त्याचप्रमाणे आई ईश्वराचे रूप असून आई जे आपल्याला प्रेम देते तेच प्रेम आपल्याला ईश्वराकडनं सत्य स्वरूपाने मिळतं. आईसारखं प्रेम इतर कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. परंतु काही ठिकाणी असं होत चाललं आहे आत्ता नवीन की आई जे वळण लावते, आई जे बोलते, आई जे शिकवते ते नवीन पिढीच्या मुलांना नको आहे. आई बोलते, आई शिकवते, आई चिडते, आईसारखं तेच सांगत असते, हे त्या मुलांना कुठेच भावत नाही. त्यांना हे कुठेच नको असतं आणि आईपेक्षा इतर दुसरं कुणी वळण लावण्यासाठी बोलायला किंवा सांगायला तुम्हाला तयार नाही. हे तुमच्या लक्षात असतं, परंतु तरीही तुम्हाला हे समजत नाही की आईसारखी खरी शिक्षिका, आईसारखी खरी मैत्रीण, आईसारखी सगळ्यात जास्त प्रेमळ व्यक्ती ही जगात दुसरीकडे कुठेच नाही. हे तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही आईचा जर तिरस्कार करत असाल तर तुमच्यासारख्या अज्ञानी फक्त तुम्हीच. ज्ञानाने तुम्हाला जी झोळी दिली आहे देवानी ज्ञान ठेवण्यासाठी, ती झोळी तुमची फाटकी आहे आणि त्या झोळीतून खाली काहीतरी निघून जात आहे. तुमच्या झोळीत काहीच शिल्लक नाही. अशा वेळेला तुमच्यासारखे अभागी तुम्हीच आहात. म्हणून ज्ञानाची झोळी तुमची फाटकी ठेवू नका. तिला बुद्धीच्या सुईदोऱ्याने शिवून टाका आणि दिलेलं ज्ञान त्या झोळीमध्ये असं साठवून ठेवा की ते जन्मभरासाठी तुम्हाला पुरेल. श्री स्वामी समर्थ. आज मातृदिनाच्या मी तुम्हाला ह्या शुभेच्छा देते.